महायुती सरकारने राज्यातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेचा 3,000 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलाय। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा साताऱ्यात पार पडतोय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। या योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ साताऱ्यात होतोय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच आदिती तटकरे उपस्थित आहेत। आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत असे यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितलं। शंभूराज देसाई यांनी तर चांगल्या दिवशी नकारात्मक बोलणाऱ्यांची नावं कशाला घेता असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला। विरोधकांनी काय सांगितलं, ही निवडणुकीचा जुमला आहे, हे पैसे देणारच नाहीत। आता आम्ही पैसे खात्यावर जमा केले म्हणजे हे सरकार जी घोषणा करतं, जो शब्द देतं ते पाळणार आहे। आणि म्हणून मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन, बऱ्याचशा महिलांशी मी बोललो। महिला म्हटल्या, पहिल्यांदा महिलांचा विचार शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादांनी केलाय। आम्ही या तिघांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू। आरोप नाही, सत्यच आहे, हे सत्यच आहे। जर तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाही तर त्यांना धमक्या दिल्या जातात महिलांना। म्हणजे शेवटी महिलांना धमक्या देऊन फक्त 1,500 रुपये नाही तर धमक्या दिल्या जात आहे। म्हणजे हे बोनस आहे, 1,500 प्लस धमकी। अहो, चांगल्या दिवशी नका त्याचं नाव घेऊ। त्यानं काय केलं नाही, तो काय करणार नाही। चांगलं करतोय त्याला खोडा घालायचा। एवढ्या चांगल्या कामात, एवढ्या चांगल्या कार्यक्रमात असे नकारात्मक भूमिका असणाऱ्या लोकांचं नाव घेऊ नका, त्यांचा प्रश्न विचारू नका।